नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो, मी विनय आपले इंडियन ॲग्रिकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल। मित्रांनो, आज दिनांक 18 मार्च 2024 ला तुरीचे जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे आहे। अमरावती बाजार समिती जात लाल आवक 3892 क्विंटल, कमीत कमी दर 9750, जास्तीत जास्त दर 10200 आणि सर्वसाधारण दर 9975 रुपये प्रति क्विंटल। यवतमाळ बाजार समिती जात लाल आवक 204 क्विंटल, कमीत कमी दर 9200, जास्तीत जास्त दर 10185 आणि सर्वसाधारण दर 9692 रुपये प्रति क्विंटल। हिंगोली बाजार समिती जात गजर आवक 190 क्विंटल, कमीत कमी दर 9190, जास्तीत जास्त दर 10150 आणि सर्वसाधारण दर 9670 रुपये प्रति क्विंटल। नागपूर बाजार समिती जात लाल आवक 626 क्विंटल, कमीत कमी दर 9000, जास्तीत जास्त दर 10200 आणि सर्वसाधारण दर 9900 रुपये प्रति क्विंटल। छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक 32 क्विंटल, कमीत कमी दर 8550, जास्तीत जास्त दर 9500 आणि सर्वसाधारण दर 9025 रुपये प्रति क्विंटल। अकोला बाजार समिती जात लाल आवक 1209 क्विंटल, कमीत कमी दर 8400, जास्तीत जास्त दर 10505 आणि सर्वसाधारण दर 9900 रुपये प्रति क्विंटल। धुळे बाजार समिती जात लाल आवक 19 क्विंटल, कमीत कमी दर 7900, जास्तीत जास्त दर 9355 आणि सर्वसाधारण दर 8800 रुपये प्रति क्विंटल। मित्रांनो, आज तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे। अमरावती बाजार समिती आवक 3892 क्विंटल, दर्यापूर बाजार समिती आवक 1500 क्विंटल, कारंजा बाजार समिती आवक 1500 क्विंटल, अकोला बाजार समिती आवक 1209 क्विंटल आणि आर्णी बाजार समिती आवक 875 रुपये प्रति क्विंटल। 875 क्विंटल। मित्रांनो, आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक 19 मार्च 2024 ला एकूण आवक होती 14374 क्विंटल आणि आज दिनांक 20 मार्च 2024 ला एकूण आवक आहे 12787 क्विंटल, म्हणजे 1587 क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं। जर दरांचा विचार केला तर दिनांक 19 मार्च 2024 ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा 10100 रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक 20 मार्च 2024 ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा 10145 रुपये प्रति क्विंटल आहे, म्हणजे इथे 145 रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।